नागपूरच्या तहसील पोलीस ठाणे हद्दीत राहणारे फिर्यादी मोहम्मद अयाज कलीम मोहम्मद सलीम अन्सारी वय वर्ष 30 राहणार अन्सारनगर यांची मदरशामध्ये शिक्षण घेत असताना साकीब अथर अन्सारी साहेबराव अन्सारी वय वर्ष 26 राहणार योगी अरविंद नगर यांच्याशी ओळख झाली। या ओळखीचा फायदा घेत आरोपी साकीब अन्सारी याने फिर्यादीला सांगितले की त्याचा जुते चप्पलचा मोठा व्यापार असून जर 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर दरमहा 35,000 रुपयांचा नफा मिळेल। आरोपीने फिर्यादीला आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले। विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला दरमहा 35,000 रुपये नफा दिल्याचे भासवले आणि त्यामुळे फिर्यादीचा पूर्ण विश्वास बसला। यानंतर 31 ऑक्टोबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत आरोपीने फिर्यादीकडून एकूण 6 लाख रुपये गुंतवणुकीसाठी घेतले। मात्र या रकमेवर कोणताही परतावा किंवा नफा फिर्यादीला देण्यात आला नाही। फिर्यादीने आरोपीला फोन करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीचा मोबाईल बंद आढळून आला। यानंतर फिर्यादी आरोपीच्या घरी गेले असता आरोपी तेथे मिळून आला नाही। यावेळी येथे राहणाऱ्या आरोपीच्या मित्राने शमशाद अन्सारी उर्फ राजा वय वर्ष 36 याने फिर्यादीला सांगितले की आरोपीने त्यांच्याकडून सुद्धा पैसे घेऊन असाच फसवणुकीचा प्रकार केला आहे। या सर्व प्रकारात आरोपी साकीब अन्सारी याने फिर्यादीचा विश्वासघात करून 6 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून तहसील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। आम्ही PSI शिवाली अनिल उलमाले, नेमणूक पोलीस ठाणे कपिल नगर। दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी आम्हाला मेयो हॉस्पिटल येथून एक MLC प्राप्त झाली। त्या MLC अन्वये आम्ही PSI सुप्रिया गजरे यांना बयान क्लिनिक आम्ही मेयो हॉस्पिटलला पाठवले। त्यामध्ये पीडिता यांनी सांगितले की आरोपी नामे सरफराज आसिफ फकीरा वय 24 वर्ष याच्यासोबत त्यांची आमला बैतूल मध्य प्रदेश येथे ओळख झाली होती। पीडिता या कपड्याच्या दुकानात काम करत होत्या व आरोपी पण तिथे किराणाच्या दुकानात रिश्तेदाराच्या दुकानात तिथे काम करत होता। तिथे त्यांची ओळखी झाली व त्यांची तिथे म्हणजे 1 वर्ष मैत्रीपूर्व संबंध होते। त्या संबंधातून त्यांनी 2025 मध्ये लग्न केले। ज्यावेळी आरोपीचं आणि पीडिताचं लग्न झालं तेव्हा त्या पीडिता या 16 वर्ष 10 महिने वर्षाच्या होत्या। त्यानंतर त्या लग्न झाल्यानंतर त्यातून गर्भवती राहिल्या। पीडिता व आरोपी नामे सरफराज आसिफ फकीरा यांची ओळख बैतूल मध्य प्रदेश येथे झाली होती। पीडिता या कपड्याच्या दुकानात काम करत होत्या व आरोपी तिथे त्यांच्या रिश्तेदाराचं किराणाचं दुकान होतं त्यामध्ये येणं जाणं करत होता। तिथे त्यांची ओळखी झाली। त्या ओळखीमुळे ते 1 वर्ष त्यांनी फोनवर बोलत होते। त्या फोनवर बोलल्यानंतर त्यांनी एक मैत्रीचे संबंध निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपापसात चर्चा करून लग्नासाठी सहमती दाखवली आणि पीडिता व आरोपीचे लग्न 2025 मध्ये झाले। त्यावेळी पीडिता या 16 वर्ष 10 महिने वयाच्या होत्या। त्यानंतर ते नागपूरला राहायला नाका नंबर 2 लेंडेनगर येथे आले। पीडिता या लग्न झाल्यानंतर गर्भवती राहिल्या। त्यामुळे त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे मेयो हॉस्पिटल इथे ऍडमिट करण्यात आलं। त्यातून आम्हाला ही MLC प्राप्त झाली आहे आणि पोलीस ठाणे त्या MLC अन्वये पोलीस ठाणे कपिल नगर येथे अपराध दाखल करण्यात आला आहे। अपराध क्रमांक 44/2026 कलम 64 भारतीय न्याय संहिता सहकलम 4, 6, 8 पोक्सो व सहकलम 9 बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडिता या अद्याप पावतो मेयो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे व आम्ही आरोपीचा शोध घेणं सुरू आहे। सदरची कारवाई ही रिस्पेक्टेड CP सर तसेच झोन क्रमांक 6 DCP सर, ACP जरीपटका विभाग ACP सर तसेच पोलीस ठाणे कपिल नगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पोलीस ठाणे कपिल नगर येथील टीम यांच्या मार्फतीने ही कारवाई करण्यात आली आहे।